नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अंकुश स्पर्धकांना सांगत असतो की तुमच्या समोर एक प्लेट ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 3 वस्तू झाकून ठेवल्यात आणि त्या गोष्टी कोणत्या आहे हे तुम्ही उघडून बघू शकता. आता सर्व स्पर्धक त्यांच्या टेबलवर ठेवलेल्या प्लेटमधल्या गोष्टी उघडून बघत असतात. तर संजना जेव्हा ते ओपन करते आणि म्हणते की हे काय आहे सगळं, मला तर अंकुशने याच्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. तेव्हा अनिरुद्ध तिला सांगत असतो की मी फक्त तुम्हाला टास्कबद्दल सांगू शकत होतो. संजना म्हणते की हो, त्याने मला ह्या टास्कबद्दल सांगितलं होतं की ह्या प्लेटमध्ये लाल भोपळा असेल, त्यामुळे मी भोपळ्यांच्या घारग्यांची रेसिपी पाठही केली होती. आता याचं काय करू मी, तुला माहिती का हे काय आहे ते? अनिरुद्ध म्हणतो की हे बघ, हे फणस आहे हे मला माहिती, पण हे पानं कसले हे मला माहीत नाही. संजना म्हणते की तुला फणस माहिती आहे आणि ही अळूची पानं आहे एवढंही नाही माहिती का अनिरुद्ध तुला? अनिरुद्ध म्हणतो की अच्छा, ही अळूची पानं आहेत. तर अनिरुद्ध आणि संजनाची इथून सुरुवात असते. अनिरुद्ध संजनाला म्हणतो की अगं, ही अळूची पानं असेल तर तुला माहिती आहे का, अरुंधती अळूंच्या पानाची वडी खूप छान बनवायची. संजना आता रागाने अनिरुद्धकडे बघते तेव्हा अनिरुद्ध हा खाली बघून म्हणत असतो की ओके, मी करतो आता काहीतरी. समीरन सर म्हणतात की तुमच्यासमोर ज्या काही वस्तू ठेवल्यात त्यापैकी तुम्हाला एक गोडाचा पदार्थ बनवायचा आहे आणि एक तिखटाचा पदार्थ बनवायचा आहे. मल्लिका मॅडम म्हणतात की हे सगळं बनवायला तुम्हाला 1 तास मिळणार आहे आणि तुम्हाला लागणारे इन्ग्रेडियंट तुम्ही स्टोर रूममध्ये जाऊन कलेक्ट करू शकता. परंतु एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की पदार्थाची मूळ चव बदलता कामा नये. सगळ्यांना ऑल द बेस्ट असं म्हणून आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते. अंकुशने सांगितलेलं असतं की तुमच्या स्पर्धेला आता सुरुवात होती आणि त्यामुळे सर्वजण आता कामाला सुरुवात करतात. मिहीर अरुंधतीला म्हणतो की ताई ऐका ना, मला हे अळू माहिती आहे, पण हे केळफळ आणि जॅकफ्रूट मला काही माहीत नाही आहे. अरुंधती म्हणते की इट्स ओके, मला माहिती आहे सगळं, मी जसं सांगते तसं फक्त करत जा. संजना अनिरुद्धला म्हणत असते की आपल्याला बनवायचं काय आहे, पण स्टोर रूम मधून मी आणू तरी काय? अनिरुद्ध म्हणतो की मला काय माहिती, जे भेटेल ते घेऊन ये. अरुंधती आणि मिहीर त्यांच्या कामालाही लागलेले असतात. संजना आणि अनिरुद्धला अजून काही गोष्टी ओळखूच येत नसतात. संजना ही केळफुलाची एक एक पान काढत असते आणि अनिरुद्धला म्हणत असते की अनिरुद्ध, हे काय आहे, याला काय म्हणतात? अनिरुद्ध म्हणतो की मला नाही माहिती बाबा. कल्पना सुद्धा महेश शेट्टींना केळफुलाबद्दल विचारत असते आणि म्हणत असते की बाबा हे काय आहे, मी तर आजपर्यंत बघितलं नाहीये. तेव्हा कल्पना सांगू लागते की अगं, तुझी आई आहे ना, केळफुलाची फार छान भाजी बनवायची आणि तुला माहिती आहे का की ते केळफूल जर नीट सोललं नाही ना तर भाजी कडू होते आणि मला ते नीट सोलता येत नाही. कल्पना विचारते की बाबा आता काय करायचं? तेव्हा महेश शेट्टी तिला म्हणतात की आपण बघूयात, इतर पदार्थ बनवूयात आणि मग त्याचं काय करायचं ते ठरवूयात. कल्पना म्हणते की ठीक आहे, मग आपण अळू चिरूया आणि त्याची भाजी बनवूयात. तर अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो की संजना, हा फणस कसा कापायचा सांग ना मला. संजना अनिरुद्धकडे बघत असते, बाकीचे सर्व मात्र अनिरुद्धकडे बघून हसत असतात. तर कांचन मात्र डोक्यालाच हात लावून घेते. अनिरुद्धला फणस कापता येत नसतो तर संजना त्याला सांगते की आता मला काय माहिती, इतर भाज्या जसा कापतात ना तसंच संजना म्हणते की अरे अनिरुद्ध, तुला एवढंही कळत नाही का, इतर भाज्या जशा कापतोस ना तशीच ही भाजी काप आणि त्याचप्रमाणे तुला फणस कापायचंय. आता संजनालाच हे सगळं माहीत नसतं, कारण संजनाला हे कोणी शिकवलेलं नसतं की फणस कापताना आधी हातांना तेल लावायचं असतं, नाहीतर सगळं फणस हाताला चिकटतं. आणि आपल्या अनिरुद्धने मात्र तसंच ते चाकूने कापायला सुरुवात केलेली असते. तर अरुंधती मिहीरला सांगते की मिहीर, तू एक काम कर, तू फणस काप. मिहीरही आता अनिरुद्धसारखं फणस कापायला घेतो. तेव्हा अरुंधती त्याला सांगते की अरे ऐक, तसं नको कापूस, तू हातांना तेल लाव आणि चाकूला सुद्धा तेल लाव आणि मगच काप. मिहीर हा अरुंधतीला म्हणतो की पण असं का करायचं ताई? तेव्हा अरुंधती, अरे असं करायचं कारण फणसामध्ये खूप चीक असतो ना आणि तो हाताला चिकटतो. आणि मग अरुंधतीने सांगितल्याप्रमाणे मिहीर आता चाकूलाही पहिल्यांदा तेल लावून घेतो आणि फणसालाही आणि हातालाही. मिहीर अरुंधतीला म्हणत असतो की खरंच देव किती क्रिएटिव्ह आहे ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट अलग आहे, प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. तर अरुंधती म्हणत असते की हो रे, परमेश्वराची लीलाच तशी आहे. परमेश्वराची लीला खरंच अगाध आहे, कारण वेगवेगळ्या रूपाच्या रंगाच्या भाज्या आहेत या जगामध्ये आणि आपण जितकं खोलात जाऊ ना तितकं आपल्याला आपलं ज्ञान हे अपूर्ण वाटायला लागतं. अरुंधती मिहीरला सांगते की आपण ना या फणसाचं सांदणं करूयात. मिहीर म्हणतो की सांदणं म्हणजे काय असतं? तेव्हा अरुंधती म्हणते की काही नाही, मी सांगते तुला कसं करायचं ते. एक काम कर बरं, ते फणस काप, मध्ये देठ असेल देठ बाजूला कर, म्हणजे सगळे गरे मोकळे होतील. अनिरुद्धला काही फणस कापता येत नसतो. संजना म्हणते अरे अनिरुद्ध, काप ना पटपट, एवढा का टाइम लागतो तुला? तर अनिरुद्ध म्हणतो की एवढंच तुला वाटते ना, घे आणि काप तुझ्या हाताने. संजना म्हणते की तुझा खरंच काही उपयोग नाहीये, तो मिहीर बघ कसा फणस पटपट कापतोय. तर अनिरुद्ध, कारण त्याच्या जोडीला ना अरुंधती आणि अरुंधतीला सगळ्या गोष्टीतलं सगळं कळतं.
ती त्याला सांगत असेल कसं करायचं काय करायचं. संजना म्हणते की एक काम कर, तू एक काम कर, अरुंधतीने मिहिरला सांगितलं असेल ना, मग तू मिहिरला ऑब्झर्व कर कसं करायचं ते. अनिरुद्ध म्हणतो की ओके गुड आयडिया. आणि मग मिहिरला बघून आता अनिरुद्ध ते फणस कापत असतो. अंकुश सांगतो की तुमच्याकडे 60 मिनिटं होती, त्याच्यापैकी 5 मिनिटं ही झालेली आहेत आणि आता तुमच्याकडे फक्त 55 मिनिटं शिल्लक आहेत. अनिरुद्धने अळूची पानं हातात घेतलेली असतात आणि त्याच्या हातांना खूप खाज येत असते. तो संजनाला म्हणत असतो की काय झालंय ग संजना, माझ्या हातांना ना खूप खाज येते. संजना म्हणते की आता उगाच काही पण कारण नको काढूस, हवं तर बघ ना तू, ह्या पानांनी खरंच अगं मला खूप खाज येते, तू बघ बरं. तर संजना मात्र रागाने अनिरुद्धकडे बघत असते आणि अनिरुद्धच्या हाताची खाज काही कमी होत नसते. कांचन म्हणत असते की अरे अनिरुद्ध, अळूची पानं चिरताना हातांना पहिल्यांदा चिंच लावायची असते, कसं कळणार ह्या दोघांना हे सगळं. कांचन आता अनिरुद्ध आणि संजनाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. संजना ती ओढून ओढून सांगत असते की संजना ते केळ फुलं पाण्यात टाक आधी, भिजव आधी. परंतु संजनाला काही ऐकायला जात नसतं. तर ईशा मात्र कांचनला गप्प करत असते आणि म्हणत असते की आजी अगं गप्प बस ना, कोणी बघितलं तर काय म्हणेल, नाहीतर आपल्याला बाहेर काढतील. तेव्हा कांचन म्हणते की अगं मग काय करू, या दोघांना तर काहीच येत नाहीये. ईशा म्हणते की तू शांत बस ना, त्यांना करू देत त्यांचं काम, बाबा आणि संजना बेटरच करतील. मिहिरने आता फणसाचे गरे साईडला केलेले असतात आणि तो मिक्सर घेऊन येतो. अरुंधती त्याला सांगते की आता जे फणसाचे गरे आहे त्याच्यामध्ये गूळ मिक्स कर. अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो की संजना माझ्या हाताला खूप खाज येते, मी आता एवढं नाही करू शकत. संजना म्हणते की अरे अनिरुद्ध प्लीज प्लीज प्लीज, मी तुझ्या पाया पडते, परंतु कर. हे बघ आता ऐनवेळी तू असं करू नकोस, मला जेवढं जमतंय तेवढं मी करते, आता ऐनवेळी प्लीज तुझे नाटकं सुरू करू नकोस आणि मी सांगते तेवढं कर. अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे, मी तुझं ऐकतो. आता संजना आणि अनिरुद्धही कामाला लागलेले असतात. समीरन सर म्हणत असतात की खरंच तिन्ही पदार्थ वेगळे वेगळे दिसत आहे, बघूयात आता काय करताय स्पर्धक. अनिश म्हणतो की मला असं वाटतंय टास्क जरा डिफिकल्ट आहे ना. आरोही म्हणते की पण मला माहिती आहे की आईंना नक्की जमेल. यश म्हणतो की हा टास्क बाकीच्यांसाठी कठीण वाटत असला तरी आईसाठी मात्र खूप सोपा आहे, कारण प्रत्येक सीझनमध्ये आई त्या सीझनमधल्या भाज्या नक्कीच करते. सोबतच आईच्या हातची केळ फुलाची भाजी तर कमाल असते. नितीन म्हणतो की अगदी बरोबर बोलताय, स्वयंपाकाच्या बाबतीत अरुंधतीचा हात कोणीच धरू शकत नाही आणि तिची बरोबरी सुद्धा कोणी करू शकत नाही. अंकुश सांगतो की आता शेवटची 15 मिनिटे उरली, त्यामुळे सर्वजण पटपट आवरत असतात. अंकुश संजना आणि अनिरुद्धला विचारतो की तुम्हाला किती वेळ लागेल, तेव्हा संजना सांगते की हो पुढच्या 5 मिनिटात रेडी होईल. अंकुश कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टींना विचारतो तेव्हा ते सांगतात की आमचं चाललंय, आम्ही करूच थोड्या वेळात. कल्पना बाबांना म्हणत असते की बाबा अहो आपले 2 पदार्थ तर झाले, परंतु तिसरा पदार्थ अजून झाला नाही आपला, आणि ह्या केळफुलाचं नक्की काय करायचं हे अजून समजलं नाही आपल्याला. महेश शेट्टी म्हणत असतात की तू काळजी करू नको, आपण प्रयत्न करूयात, नक्की जमेल आपल्याला. इकडे अंकुशने सांगितले असतं की वेळ संपलेला आहे आणि सगळ्यांना होल्ड करायला सांगितलेलं असतं. सर्वजण बाजूला झालेले असतात. अंकुश आता सर्वांना सांगतो की आजच्या फायनल राऊंडमधला हा फायनल टास्क होता. आता बघूयात की ह्या फायनल टास्कमध्ये नक्की कोण जिंकतंय आणि त्याच व्यक्तीला ट्रॉफी भेटणार आहे. तर संजना अनिरुद्धला म्हणत असते की ट्रॉफी कोणाला हवी आहे, मला तर कॅश प्राईज हवी आहे. अनिरुद्ध म्हणतो की उगाच जास्त स्वप्न बघू नकोस, आपल्याला काही भेटणार नाहीये. संजना अनिरुद्धला म्हणत असते की काय रे तुझं प्रत्येक वेळी निगेटिव्ह बोलत असतोस. अंकुश आता अरुंधती आणि मिहिरला त्यांची डिश जजेस समोर सर्व करायला सांगतो. अंकुश आता अरुंधती आणि मिहिरला त्यांची डिश जजेस समोर सादर करायला सांगतो. अरुंधती आणि मिहिर त्यांची डिश घेऊन येतात. त्यांनी प्लेटिंग खूप छान केलेलं असतं. समीरन सर म्हणतात की तुमचं प्रेझेंटेशन हे सुंदर आणि सिंपल आहे. एका मॅडम म्हणतात की होपफुली तुम्ही यावेळी ही चूक केली नसणार आहे, यावेळी तुम्ही मीठ मोजून मापून टाकलंय ना. तेव्हा अरुंधती म्हणते की हो. समीरन सर विचारतात की परंतु त्याआधी तुम्ही सांगाल का की तुम्ही काय बनवलं ते. अरुंधती सांगते की सर हे अळूचं फदफद आहे आणि हा आपला एक पारंपरिक पदार्थ आहे. आजकाल हा पदार्थ जास्त काही बनवला जात नाही. आजकालच्या मुलांना फक्त नावं ऐकली तरी ते तोंड वाकडं करतात. पण माझं असं म्हणणं आहे की आयुष्यात एकदा तरी हे खाऊन बघायलाच हवं. याची चव खरंच खूप सुंदर असते. भाकरी बरोबर आणि गरम भाताबरोबर तर खूप टेस्टी लागतं. माझ्या सासरी वारंवार हे बनवलं जातं. तर कांचनला सुद्धा हे ऐकून खूप छान वाटत असतं. आप्पा यशला म्हणत असतात की यश तुझ्या आजीला मी आतापर्यंत खूप नावं ठेवली आहेत, परंतु आता जे अरुंधतीने ते फदफद बनवलं ना तर मला असं वाटतं की ती वाटी घ्यावी आणि लगेच संप करावी. आणि अरुंधती काय फदफद करते, एकदम अप्रतिम. यश म्हणतो की आप्पा अहो थोडासा धीर धरा, आई आली ना आपण तिला सगळे पदार्थ करायला सांगूयात. जजेस आता चाखून बघतात तेव्हा समीरन सर म्हणतात की आहा काय फदफद बनवलंय. खरं तर असं फदफद माझी आई बनवायची आणि आज मला माझ्या आईची आठवण झाली. अरुंधती म्हणते की थँक्यू सर.
त्यानंतर मिहीर सांगतो की आम्ही हे जॅकफ्रूटपासून बनवलंय, म्हणजेच फणसापासून बनवलंय. अरुंधती जजेसला सांगते की हा पण आपला एक पारंपरिक पदार्थ आहे. खरं तर हा इडली सारखा किंवा ढोकळ्यासारखा वाफवून घेतला जातो आणि हा पदार्थ सुद्धा खूप पौष्टिक आहे. मलिका मॅडम तो खाऊन बघतात आणि म्हणत असतात की रंगसुद्धा खूप छान आलाय हा याचा. मलिका मॅडम कमेंट करतात की खूप छान झाली आहे, हलकीही झाली आहे आणि चवीला सुद्धा अगदी प्रमाणात आहे. संजना थँक्यू म्हणते आणि सांगते की हा तिसरा पदार्थ आम्ही केळफुलाची थालीपीठ बनवली आहे. म्हणजे केळफुलाचे वेगळेही पदार्थ करतात, परंतु यावेळी आम्ही काहीतरी वेगळं केलं आहे. समीरन सर कमेंट देतात की केळफुलाची थालीपीठे सुद्धा अगदी छान झाली आहे, आता तुम्ही जागेवर जाऊ शकतात. अरुंधती आणि मिहीर त्यांच्या डेस्कवर जातात. त्यानंतर कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी त्यांची डिश सर्व्ह करतात. मलिका मॅडम म्हणतात की काय हो, तुम्ही फक्त 2च पदार्थ बनवले, अहो तुम्हाला माहीत नाही का आपल्याला 3 पदार्थ बनवायचे होते. महेश शेट्टी म्हणतात की नाही मॅडम, आमच्या खरं तर लक्षात होतं, परंतु 3 पदार्थ बनवण्यासाठी आम्हाला वेळ नाही भेटला. समीरन सर म्हणतात की असं म्हणून कसं काय चालेल, बाकीच्यांना सुद्धा तेवढाच वेळ भेटला होता आणि त्या सर्वांनी 3ही पदार्थ त्याच वेळेत बनवलेत. तर मलिका मॅडम म्हणतात की मला असं वाटतंय की कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी यांनी टास्क पूर्णच केलेला नाही, त्यामुळे त्यांना कुठल्या गोष्टीवर इव्हॅल्युएट करायचं तेच मला कळत नाही. आम्हाला डिस्कस करण्यासाठी थोडा वेळ हवाय. महेश शेट्टी आणि कल्पना शेट्टी त्यांच्या डेस्कवर जाऊन उभे राहतात, तर समीरन सर आणि मलिका मॅडम एकमेकांसोबत डिस्कस करत असतात. अंकुश म्हणतो की तुम्हाला काय वाटतं की या स्पर्धेमध्ये कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी यांना पुन्हा स्थान दिलं जाईल का? तुमचं काय मत आहे हे प्रेक्षकांना आम्हाला नक्की कळवा. तर समीरन सर म्हणत असतात की आय एम सॉरी कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी, आम्ही तुम्हाला या फेरीचे गुण नाही देऊ शकत. मलिका मॅडम सांगतात की कल्पना आणि महेश, तुमचा जरी पदार्थ छान दिसत असला तरी सुद्धा तुमचा टास्क हा इनकम्प्लीट होता. सो आय एम सॉरी. कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टीला खूप वाईट वाटलेलं असतं. संजनाला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि ती अनिरुद्धला म्हणते की त्या स्पर्धेतला एक काटा तर निघालाय. अंकुश पुढे सांगतो की कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी यांना एकही गुण न मिळाल्यामुळे त्यांचा आजचा प्रवास इथेच थांबतोय. कल्पना शेट्टी, महेश शेट्टी, तुम्हाला काय वाटतंय? तेव्हा कल्पना आणि महेश पुढे येतात आणि म्हणतात की हरकत नाही सर, आम्ही खरं तर या कॉम्पिटिशनमध्ये आलो हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला इथपर्यंत येण्याची अजिबात अपेक्षा नव्हती. आम्ही खूप प्रयत्न केला, परंतु वेळ पुरेसा नव्हता. तर महेश शेट्टी म्हणतात की हो, उरलेला टास्क आम्ही कंप्लीट नाही करू शकतो, परंतु उरलेल्या जोड्यांना माझ्या बेस्ट विशेष आहेत. त्यानंतर कल्पना अरुंधतीला भेटते. अरुंधतीला कल्पनाबद्दल फार वाईट वाटलेलं असतं. तर अंकुश आता संजनाला आणि अनिरुद्धला त्यांची डिश सादर करायला सांगतो. संजना आणि अनिरुद्ध त्यांची डिश घेऊन येतात आणि सर्व्ह करतात. तेव्हा मलिका मॅडम विचारतात की संजना मॅडम, आज तुम्ही हे काय बनवलंय? संजना सांगते की केळफुलाचे वडे आहेत, फणसाचं मूस आहे आणि अळूवडी आहे. त्यावेळी अनिरुद्धच्या हाताला मात्र खाज येत असते आणि त्याची खाज काही कमी झालेली नसते, त्याला फार इरिटेट होत असतं. मलिका मॅडम म्हणतात की अनिरुद्ध सर, तुम्हाला अळूची वडी सोलताना हे माहीत नव्हतं का की हाताला चिंच लावायची असते? अनिरुद्ध म्हणतो की हो हो. तर समीरन सर म्हणतात की अळूवडीमध्ये चिंचेचा कोळ घातलाय का तुम्ही, नाहीतर आमचा घसा खवखवायचा. संजना म्हणते की हो मग घातलाय ना. समीरन सर आता टेस्ट करून बघतात आणि म्हणतात की हा नवीन पदार्थ आहे, परंतु जमलंय तुम्हाला. मलिका मॅडम म्हणतात की संजना मॅडम, केळफुलं ही छान स्वच्छ पाण्यात धुवावी लागतात, त्यांना मीठ लावावं लागतं. संजना म्हणते की हो पण मी पाण्यातून काढली आहे. तेव्हा मलिका मॅडम म्हणतात की हो पण अजून थोडा वेळ भिजवायला हवी होती. याचा जर चीक गेला नाही ना तर मग थोडेसे तुरट लागतात. तुमचे वडेही तसेच झालेत तुरट. समीरन सर म्हणतात की अरुंधती मॅडमने बनवलेलं केळफुलाचं थालीपीठ खाऊन बघा किती सुंदर झालंय ते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे नितीन, यश आणि अनिश तिघही आता सज्ज झालेले असतात आणि पेनड्राईव्ह त्यांच्या हातात असतो. आता संजनाला एक्सपोज करण्याची वेळ आलेली असते आणि अंकुश सुद्धा आता रिझल्ट डिक्लेअर करणार असतो, कारण दोन्हीही जोड्यांचा रिझल्ट आता जजेसकडे आलेला असतो आणि जजेस आता आजच्या राऊंडमधली फायनल जोडी आणि फायनल विनर सांगणार असतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, विनर कोण असणार आहे, अरुंधती की संजना? आणि संजनाला एक्सपोज केल्यानंतर संजनाचे रिॲक्शन सुद्धा कसे असणार आहे हे बघायला आपल्याला खूप मज्जा येणार आहे. आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.